नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन. ॲक्च्युली आज मी व्हिडिओची खूप उशिरा सुरुवात केलेली आहे. आजचा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस माझा एक इश्यू रिझॉल्व्ह करण्यामध्ये गेला, पण तो इश्यू काही सॉल्व्ह झाला नाही. बराच वेळ गेला. सकाळीच ॲक्च्युली मला व्हिडिओची सुरुवात करायची होती. सकाळी माझी कामं खूप लवकर झाली. अश्विनला ऑफिसला जायचं होतं तर. पण मी आज लॅपटॉप, टॅब, मोबाईल तिन्ही गोष्टी घेऊन बसले. तिन्ही याच्यावर माझं काम चालू होतं. पण माझा जो प्रॉब्लेम आहे तो ॲक्च्युली आजचा नाही आहे. मागच्या 2-3 दिवसापासून माझा फॉलोअप चालू आहे, पण म्हटलं नाही आज करायचं आहे. माझं पूर्ण लक्ष त्यामध्ये होतं. माझा विशलिंकचा थोडासा प्रॉब्लेम झालेला. इंस्टाग्रामचे व्हिडिओज विशलिंकमध्ये ओपन होत नाही आहे आणि त्यामुळे जे डायरेक्ट ऑटो डी एम होतात तो फीचर काय माहिती आता रिझॉल्व्ह होणार आहे नाही येणार आहे. शेवटी मी थकले. मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्या ॲपकडे मी आता स्विच करते. पण कसं आहे, सगळं सेटअप इकडे झालेलं होतं. आता परत दुसऱ्या ॲपबद्दल शोधणे, त्याच्याबद्दल अजून थोडंसं सर्च करणं, कितीतरी वेळ जातो आणि परत नवीन सेटअप करणं. त्यामुळे आज माझा मूड पण डिस्टर्ब होता. पण ठीक आहे, आता म्हटलं की झोपायचं तर नाही आहे, आराम करायचा नाही आहे, कामं माझी चालूच आहेत. तर आता मला हा कॉर्नर म्हणजे हा बेड आहे तो व्यवस्थित सेट करून घेते. बघू शकता किती अस्ताव्यस्त झालं आहे. सध्या आम्ही तिघही इथंच झोपतोय एसीमुळे, कारण हा जो आहे तो काही आता एसी शिवाय तिकडे झोपत नाही. मला वाटतं 1-2 वर्षात तिकडे पण एसी लावावाच लागेल. पण ते बघूया, आता ते पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आहे. पण आता हे क्लीन करायचं म्हटलं ना की मग त्यावरच्या पेंटिंग, तो लाईट, हे बेड बॅग सगळं माझं क्लीन होते. म्हटलं चला तासाभरात आपलं जेवढं काम होईल तेवढं पण करता येईल. मग तासाभरात मला चहा बनवायचा आहे, म्हणून मी मला बिझी ठेवते. आता यासोबतच मला हा रियांशचा टेबल पण आवरायचा आहे. पण सगळ्यात आधी आता इकडचं काम करून घेते आणि आणखी एक माझ्या मनातली गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. सो व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. मागच्या वेळी मी एक गोष्ट शेअर केली होती की काही रिटर्न करायचं असेल तर सगळं काम माझ्यावर येतो, कारण रियांश माझा कान खातो, म्हणजे माझ्या मागे लागतो. त्यावर मला इतक्या साऱ्या कमेंट्स होत्या ना की हो ताई, माझ्या घरी असंच होतं. काही एक्सचेंज करायचं असेल, रिटर्न करायचं असेल दुकानात जाऊन तर ते मलाच करावं लागतं. ही कार मी तुम्हाला आता दाखवत होते जी मी एक्सचेंज करून आणली आहे आणि बऱ्यापैकी चांगली मिळाली यावेळी. तो खेळतोय सध्या. असो, आता घराची साफसफाई हे असं काम आहे की ते कधीच संपत नाही. म्हणजे आठवड्याचं, महिन्याचं, 15 दिवसाचं आणि कधी कधी फक्त सणांच्या वेळीच आपण काही साफसफाई काढतो. आणि घरांचे सुद्धा ना 3 प्रकार आहेत. म्हणजे एक मोकळं घर, एक मिनिमल घर आणि एक गच्च भरलेलं घर. त्यातही मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की तुझ्या घरात फक्त 3च माणसं आहे, त्यामुळे तू सगळं नीटनेटकं आणि ऑर्गनाइज ठेवू शकते. मान्य करते मी हे. पण त्यातही मला वाटतं की मोठं घर किंवा छोटं घर हा प्रकार नसतो. ॲक्च्युली मोकळं घर म्हणजे हा पहिला प्रकार. मोकळं घर म्हणजे बघा, ज्यांच्या घरात खूप कमी फर्निचर असतं, कमी वस्तू असतात आणि त्यांची ॲक्च्युली साफसफाई पण खूप सोपी आणि कमी होऊन जाते. पण मला स्पेशली तसं रिकामं घर नाही आवडत. म्हणजे असं वाटतं की घरात आपल्या मिनिमम गोष्टी तरी असल्या पाहिजे. त्याचाच दुसरा प्रकार आहे बॅलन्स आणि मिनिमल घर. म्हणजे जसं की थोडंसं फर्निचर आहे, आवश्यक वस्तू आहेत, सगळं काही असं ऑर्गनाइज्ड आहे. ना खूप भरलेलं असतं ना ते रिकामं वाटत, अगदी परफेक्ट वाटतं. म्हणजे जसं आता मला माझं घर वाटतंय. खूप अशा भरलेल्या वस्तू पण नाही आहे, पण ज्या वस्तू पाहिजे आहेत, जेवढं ऑर्गनाइज पाहिजे आहे तेवढंच सगळं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार जो मला अजिबात आवडत नाही. एक वेळ मोकळं घर चालेल, पण गच्च भरलेलं घर ना खूप निगेटिव्हिटी पसरवतं. एकतर जागा कमी असते आणि सामान खूप जास्त वाटतं आणि साफसफाईसुद्धा यावेळी अशी कठीण होऊन जाते आणि मनाला पण ना आपोआप थकवा आल्यासारखं वाटतं ते सगळं बघून. आता पूर्वीच्या काळी कसं घरात लोक जास्त असायचे, त्यामुळे सामानही जास्त असायचं. पण आजच्या लाईफस्टाईलमध्ये ना जास्त क्लटर असला की जास्त स्ट्रेस येतो आणि ॲक्च्युली ही खरी गोष्ट आहे. मग आता यावर उपाय काय आहे? म्हणजे आपली रोजची, आठवड्याची, महिन्याची साफसफाई प्लॅन करत राहा. अनावश्यक वस्तू आहेत त्या वेळोवेळी रिकामी करायच्या. आणि मिनिमल म्हणजे काहीच नाही असं अजिबात नाही आहे. मिनिमल म्हणजे आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याकडे असल्या पाहिजे. म्हणजे जर खरंच जे उपयोगाचं आहे. आता हे मिनिमल घर कसं तयार करायचं, काय ठेवायचं, काय काढायचं, हे सगळं मी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल तुमच्याशी शेअर करेल. संध्याकाळची वेळ झाली होती आणि रियांशला लागली होती भूक. आता घरात काहीच नव्हतं, बनाना होता म्हणून त्यांनीही बनाना खाल्ला आणि मी पण बनाना खाल्ला. आणि सध्या त्याचं हेच चालू असतं, मिररमध्ये बघायचं आणि मम्मा मी तुझ्या हाईटचा होतोय, आता मी काही दिवसांनी तुझ्या हाईटच्या वर जाईल, असं सगळं त्याचं चालू असतं. आणि आता ती बेडशीट चेंज केली आहे तर सोबत ही पण चेंज करून घेते.
पण ॲक्च्युली काय असतं, ती बेडशीट 2 वेळा चेंज होते तेव्हा कुठेही 1 वेळा चेंज होते, कारण इथे जास्त कोणी झोपत नाही. इथे फक्त अश्विनचं तिथे जर कंटाळा आला तर इथे थोड्या वेळासाठी ते बसतात. पण आत्ता जर चेंज केली नाही ना, मग त्यांचं चालू होतं की ही बेडशीट का नाही चेंज केली, इथे पण धूळ आहे, इथे पण असं आहे तसं आहे, इथे कचकच झाली आहे. म्हटलं जाऊ दे, आता मी करतेच आहे, वेळ आहेच माझ्याकडे, तर इकडचं पण थोडंसं क्लीन करून घेते. आणि आता उन्हाळा चालू झाला की धुळीचं प्रमाण तसंही जास्त वाढतं. बाल्कनी तर विचारूच नका, म्हणजे सकाळी धुतली तर संध्याकाळच्या वेळी ना परत ती तशीच कचकचते, इतकी जास्त धूळ होते. आणि घरातही धुळीचं प्रमाण फ्लोअरवर बाकी जागेवर जरा जास्तच दिसतं नॉर्मल सीझनपेक्षा, काय माहिती. आणि हा जो स्पेस आहे ना तो तिकडच्यापेक्षा जरा कमी क्लीन करावा लागतो, कारण इथे धूळ जास्त येत नाही. मोस्टली अश्विनचा हा काच लागलेला असतो बाहेरच्या आवाजामुळे. आणि मेन म्हणजे ही बेडशीट एका कोपऱ्यात आहे ना, हा बेड एका कोपऱ्यात आहे ना, त्यामुळे मला ही बेडशीट एकटीला चेंज करणं खूप कंटाळवाणं वाटतं. म्हणजे तिकडे तो सरकवा, त्यानंतर इकडे बेडशीट लावताना खूप जास्त त्रास होतो, म्हणून मोस्टली आम्ही दोघं असतानाच ते चेंज करत असते. पण ठीक आहे, आता आता हे एवढं मोठं ब्लँकेट उगाचच इथे धूळ खात बसल्यापेक्षा म्हटलं याला वॉर्डरोबमध्ये ठेवून देते. पण ते इतकं मोठं आहे ना की अक्षरशः मला ते असं कोंबून ॲडजस्ट करावं लागलं. वॉर्डरोबमध्ये जागा बरीचशी आहे, पण तसंच त्यात सामानही ठेवलेलं आहे. जे ऑर्गनायझर बॉक्सेस आहे जे मी माझ्या कपड्यांसाठी घेतलेत ना, तसे ॲक्च्युली मला इथे पण घ्यायचेच आहेत. आता हा कॉर्नर ना ॲक्च्युली एक्झामच्या दुसऱ्या दिवशीच क्लीन झाला असता, कारण सगळे बुक्स त्यांनी काढलेले आणि तिकडे तो घेऊन गेला. माझी वेईंग स्केल काढली जी केकसाठी मी वापरते आणि त्यावर तो वेट करत होता, कारण त्याला एवढं माहिती आहे की 1 किलोसाठी 10 रुपीज मिळतात. सो त्याचं असं होतं की मग माझ्या बुक्सचे मला किती रुपये मिळणार आणि ते मिळालेले रुपये मग माझे असणार. पण मी काही त्याला हे काढू दिलं नाही, कारण यात ना काही बुक्स मला ठेवायच्या पण आहे, जसं इंग्लिश ग्रामर, मराठी आणि हिंदी. बाकी अश्विनची अशी एखादी बुक असते, मला माहिती होतं म्हणून म्हटलं की नको, कारण त्यांनी काढल्या असत्या तर घेऊन तर जाणार नाही आहे तो एकटा, पण तरी म्हटलं की काढू नको. आता हा कॉर्नर काही दिवसांसाठी का असे ना जरा मोकळा रिकामा राहील, पण याच सोबत ना इथे पण जरा बुक्स आहेत, त्यानंतर बॅग्स आहेत, माझं थोडंसं केकचं बॉक्सेस आणि थोडं आहे सामान जे अस्ताव्यस्त दिसतंय मला आता. पण आत्ता काही मी हे क्लीन करत नाही, फक्त हा डेस्क क्लीन करते. आता मला बास वाटतंय, कारण थकून जाते, एक तर गरमी होते आणि सकाळपासून माझा काही ना काही चालू आहे. मस्त 1 कप चहा घेते बाल्कनीत, जरा गार हवा चालू आहे, तिथे बसून जरा शांततेत पहिले हे सगळं आवरते. घरात एवढं जास्त गरम होतंय आणि बाहेर बघा मस्त गार हवा सुटली आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला जाणार नाही आहे का, म्हणजे माहेरी जाणार नाही आहे का असं तुम्ही मला विचारता. पण ॲक्च्युली माझा आत्ता सध्या विचार नाही आहे. मी नेहमी मेमध्येच जात असते, कारण मार्चमध्ये 10-12 दिवसांच्या सुट्ट्यांसाठी, त्यातही बुक्स आणणे, युनिफॉर्म, रिझल्ट असतो, त्यामुळे मी तो प्लॅनच करत नाही. झालंच तर मध्ये एखाद दिवस 1 नाईट स्टेसाठी आम्ही कुठेतरी जाऊ. बाकी उन्हाळ्यातच मी फक्त माहेरी जाते. आता सासर तर माझं इथेच आहे, त्यामुळे सासरी जायचा प्रश्न नाही. तसंही मी उन्हाळ्यात सासरी जात नसते, पण माझं माहेरी जाण्याचं पण यावेळी जरा खूप कन्फ्यूज आहे. मी पुढे बोलतेच की का नाही जाणार, किंवा का जायचं झालं तर कधी जाईल. दिवाबत्ती केली, फ्रेश झाली आणि आत्ता ना मला माझ्या मनातलं तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. ॲक्च्युली मला समजत नव्हतं की बोलू की नको बोलू. तसाही आज माझा दिवस ना म्हणजे खूप लो फील केलं मी, खूप फ्रस्ट्रेटेड वाटत होतं मला. एकतर माझं ते विशलिंगचं चालत नव्हतं आणि मनातलं हे बोलायचं आहे की आज मला माझं यूट्यूबचं पेमेंट रिसीव झालं. ॲक्च्युली आनंद व्हायला पाहिजे होता, पण मला ना आज आनंदच नाही झाला. म्हणजे मला असं वाटतं की मी जी मेहनत करते आहे, जी माझी धडपड चालू आहे, जे माझे प्रयत्न चालू आहे, त्याचं हे फळ नाही आहे. कारण माझी अपेक्षा आता नाही, यापेक्षा थोडीशी जास्त आहे. आणि असं नाही आहे की मी खूप लवकर अशी अपेक्षा ठेवली आहे किंवा मी काहीच केलं नाही. मी खूप वर्षापासून प्रयत्न करते. यूट्यूबचं पेमेंटही मला आता कितीतरी दिवस झाले, कितीतरी महिने, वर्ष झाले येतं आहे. पण आत्ता मला जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे ना ते मला नाही मिळालं आणि कुठेतरी मला एक लो फील झाल्यासारखं वाटत होतं, एक फ्रस्ट्रेट झाल्यासारखं वाटत होतं. आणि असं पण नाही आहे की मी प्रयत्न करत असते, माझी मेहनत आहे, काहीतरी नवीन शिकून ते टाकण्याचा प्रयत्न करते. पण कधी कधी असं म्हणजे डोक्यातनं खूप सारे प्रश्न येतात, खूप सारे विचार येतात आणि असं वाटतं की
इतके प्रयत्न करून, इतकी धडपड करून जर असंच पुढे हे चालू राहिलं तर मग आपण कंटिन्यू करायचं की नाही करायचं. कारण थोडी अपेक्षा माणसाची वाढून जाते कुठल्याही कामात. म्हणा तुम्ही ऑफिसचं उदाहरण घ्या, आपण सारखं काम करत राहिलो आणि आपल्या कामाचं पाहिजे तसं ॲप्रिसिएशन नाही मिळालं ना, तर कुठेतरी एक मनात असं वाटतं की आपण जे करतोय ते पुढे कंटिन्यू करावं की नाही करावं. आणि म्हणूनच मला असं कन्फ्युजन होतं की तुमच्याशी हे शेअर करू की नको करू. नाहीतर मीच तुम्हाला मोटिवेट करत असते, पण आज स्वतः मी डिमोटिवेटेड आहे, खूप जास्त लो फील करत होते. तर हे सगळं माझ्या मनात चालू असतं. आणि असं नाही आहे की हे काम सोपं आहे, काही पण केलं तर चालतं. सारखे मनात डोक्यात काही ना काही प्लॅनिंग, विचार सगळं चालू असतं. सो आता काय करू मला समजत नाही आहे. आणि ॲक्च्युली असं आहे की मला कोणी सांगणारं पण नाही आहे, स्पेशली या यूट्यूबच्या क्षेत्रातलं. आणि मी हे कोणाजवळ तरी शेअर करेल असंही नाही आहे. 1-2 आहेत मैत्रिणी ओळखीच्या, पण त्यांच्याशी एवढं मी असं मनातलं नाही बोलू शकत. किंवा आजकाल असं झालं आहे की म्हणजे सहजासहजी कोणी मदत करत नाही किंवा असं इझिली कोणी मदत करत नाही. त्यामुळे कोणाला सांगू आणि काय करू काहीच समजत नव्हतं. म्हटलं चला तुमच्याशी एकदा बोलते, माझं मन जरा हलकं करते. तर प्लीज आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल पूर्ण, तर काहीतरी एक मोटिवेशन लाईन, काहीतरी मोटिवेशन मला तुमच्याकडून पाहिजे आहे. तसं मला माहिती आहे हा एक फेज असतो. हा आजचा दिवस, उद्याचा दिवस असेल, थोडा वेळ असेल, नंतर मी परत माझ्या कामांना लागेल, परत मी माझं तेच काम चालू करेल. पण एक तो असा मोमेंट असतो, काही क्षण असतात, काही दिवस असतात जे ना ते डोक्यातून जात नाही तो विचार. आणि त्यामुळेच मला आजचं नाही आहे ॲक्च्युली, खूप दिवसापासून इतकी मेहनत आहे आणि व्हिडिओला फक्त 1000, 2000, 3000 त्याच्या पुढे म्हणजे जातच नाही आहेत व्ह्यूज. शॉर्ट व्हिडिओचं पण तसंच होतं आहे, इन्स्टाला पण तसंच होतं आहे. त्यामुळे खरंच मी खूप जास्त डिमोटिवेट फील करते आहे. तुमच्यापैकी किती जण हे समजून घेतील, किती जण नाही समजणार, बट अपेक्षा अशीच करते की तुम्ही समजून घ्याल आणि मला थोडंसं मोटिवेट कराल. तर हेच मला मनातलं तुमच्याशी बोलायचं होतं. चला आता स्वयंपाकाला लागते. आज मला ही मोठीची उसळ बनवायची आणि मोड बघा किती मस्त आले आहेत. तसे उन्हाळ्यात खूप वेळ लागत नाही, पण ज्या पद्धतीने मी ठेवलं, खाली कढई ठेवली, त्यावर ही चाळणी ठेवली, वरून कापड आणि त्यानंतर एक प्लेट ठेवली होती, त्यामुळे आणखी जास्त मोड आलेले आहेत. आता एक भाजी तर होईलच, त्यानंतर चिला किंवा मग नुसतं तेल किंवा मीठ टाकून खायला पण मस्त वाटतं हे. आणि या भाजीसोबत मी भाकरीच बनवते. आता रोजचं असं झालं आहे की रात्रीच्या वेळी ज्वारीची भाकरी, आणि आता असा मी खूप विचार करत नाही की आज ही भाजी आहे, या भाजीसोबत भाकरी चांगली नाही लागणार. चांगली लागो किंवा नको लागू, मॅक्सिमम टाईम आता ज्वारीची आणि कधी कधी बाजरीची भाकरी होते. बाजरीची भाकरी गरम असते त्यामुळे खूप नाही, पण ज्वारीची भाकरीचं पीठ अक्षरशः संपायला आलं आहे. एवढी आता माझी सकाळ संध्याकाळ भाकरीच खाणं चालू आहे. मस्तपैकी थोडी तरीवाली पण एकदम सिंपल अशी मोठीची उसळ बनवून घेतली आणि त्यानंतर जेवून घेतलं. आता जेवल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. आल्या तर या 1-2 दिवसापासून आहे. जे आत्ता फ्लिपकार्टचं दिसतंय ना ते आलं होतं, आणि यातली एक गोष्ट एकदम कमाल आहे. ती उत्सुकता असते ना आल्यानंतर लगेच ओपन करून बघायचं, तसं माझं ओपन करून झालेलं आहे. फक्त आत्ता हे एक पार्सल आलं होतं, म्हटलं चला तिन्ही एकदमच शेअर करते. हे अश्विनने मागितलं, याची मला आयडिया पण नव्हती. तर हे अक्रोड मागितले होते, जे की आय थिंक 1 किलो आहे. चला आता मेन किचन प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करते. सगळ्यात पहिलं हे खूप क्यूट आणि यूजफुल असं प्रोडक्ट, सिरॅमिक स्टोरेज जार. पहिल्यांदा बघितल्यानंतरच मला हे खूप आवडले, कारण त्याचं डिझाईन खूप सिम्पल आणि तेवढंच एलिगंट आहे. त्यावरचे छोटे हार्ट प्रिंट्स खूपच सुंदर दिसत आहेत. 300 ml कॅपॅसिटीचे आहेत. स्मॉल आहेत पण परफेक्ट आहे डेली यूजसाठी. आता यात आपण साखर, मीठ, कॉफी किंवा चहा पावडर, मसाला, लोणचं, ड्रायफ्रूटसुद्धा ठेवू शकतो. आणि आता लुक्सबद्दल बोलायचं झालं तर हे जार डायनिंग टेबलवर ठेवले तरीही खूप एस्थेटिक वाटतील, आणि आपल्या किचनच्या रॅकवर ठेवले ना तरी आपला कॉर्नर एकदम सुंदर दिसतो. कलर कॉम्बिनेशन खूप क्लासी आहे. व्हाईट बेस, त्यावर रेड हार्ट, सिम्पल पण खूप आय कॅचिंग. ऑनेस्टली जर तुमचा किचन थोडासा क्यूट आणि ऑर्गनाईज करायचा असेल तर हे जार तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. मला पर्सनली खूप जास्त आवडले. तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की. त्यानंतरचं हे दुसरं किचन क्रॉकरी प्रोडक्ट इतकं क्लासी आहे ना. स्नॅक्स सर्विंग बॉलचा सेट आहे हा.
ब्लू आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहे. हँड प्रिंटेड डिझाईन आहे. खूपच एलिगंट आणि प्रीमियम फील देत आहे. या सीटमध्ये जसं दिसतंय 3 बॉल आहे जे वेगवेगळ्या साईजमध्ये आहे. म्हणजे 250 30 ml चा एक असेल आणि मीडियम जो आहे तो 400 to 5 ml साठी आणि लार्जवाला आहे तो 600 to 700 ml साठी. मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती आहे का? त्याची क्वालिटी. ऑनेस्टली सांगते, एवढी मी एक्सपेक्ट पण केली नव्हती की एवढी छान क्वालिटी येईल. बॉल खूप स्टडी आहे, फिनिशिंग खूप स्मूथ आहे आणि डिझाईन पण एकदम नीट आहे. प्राईसबद्दल बोलायचं झालं तर मी असं नाही म्हणणार की खूप चीप प्राईस आहे, पण या प्राईसच्या मानाने क्वालिटी सुपर्ब आहे. युसेजबद्दल बोलायचं झालं तर हे फक्त स्नॅक्ससाठीच नाही तर फ्रूट सर्व करायला, सलाड किंवा गेस्ट आल्यावर सर्विंग म्हणून पण आपण हे वापरू शकतो. डेली यूजसाठी पण परफेक्ट आहे. ऑनेस्टली हे आपल्या किचन, क्रॉकरी युनिट किंवा डायनिंग टेबलवर ठेवलं तर एकदम लुक कंप्लीट झाल्यासारखा वाटेल. मला असे प्रोडक्ट हवे होते जे एकदम एस्थेटिक आणि ऑर्गनाइज्ड फील देतात. मला खरं तर दोन्ही आवडले, पण दोन्हीमधूनही मला हे सर्विंग बॉल खूपच जास्त आवडले. तुम्हाला पण घरात थोडा क्लासी टच ॲड करायचा असेल तर हा बॉल सेट डेफिनेटली ट्राय करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते आणि कम्युनिटी पोस्टला पण टाकते. माझी एक्साइटमेंट मी तुम्हाला दाखवली, पण हे बॉल मी आता अश्विनला दाखवत होते की बघा किती छान आहे, किती सुंदर दिसतील. आणि पुरुषांना यात काही एक इंटरेस्ट नसतो. म्हणजे हे सामान आपल्या घरी नसेल तरी काही बिघडणार नाही असं त्यांचं म्हणणं असतं. फक्त छान दिसत आहेत एवढंच ते सांगतात. बाकी मी लिंक दिलेल्या आहेत, तुम्ही पाहिजे असेल तर घेऊ शकता. मग आता टी व्ही चालू आहे त्यामुळे मी हे सगळं व्हॉइस ओव्हर केलं, नाही तर ॲक्च्युअल मला ना हे सगळं बोलायचं होतं. बरं, बाय म्हटलं त्यानंतर लगेच एक तो माझा मागचा टॉपिक मला आठवला जे मी आज माझ्या मनातलं तुमच्याशी बोलले. आय होप तुम्ही समजून घ्याल आणि यापुढेही सपोर्ट कराल. चला, बाय.